नागपूरच्या सक्करदरा परिसरातील मोठा ताजबाग इथं जुन्या वैमनस्यातून 2 गटांमध्ये झालेला वाद रक्तरंजित हाणामारीत परावर्तित झाला। या घटनेत एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला असून पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे, तर इतर आरोपींचा शोध सुरू असून परिसरात तणावाचं वातावरण आहे। शुक्रवारी उशिरा रात्री मोहम्मद रियाज उर्फ टिल्ली हा आपल्या वाढदिवसानिमित्त मित्रांसह मोठा ताजबाग येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता। यावेळी हॉटेलमध्ये जेवणाच्या कारणावरून वाद झाला। त्यानंतर त्यानं आपल्या भावाला फोन करून घटनास्थळी बोलवलं। काही वेळातच 6 ते 7 साथीदारांसह त्याचा भाऊ पोहोचला आणि दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली। यावेळी मोहम्मद अमन शेख यानं रियाज उर्फ टिल्ली याच्यावर चाकूनं वार केल्याचा आरोप आहे। इतर आरोपींनीही त्याला बेदम मारहाण केली। मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या साहिल शेख यालाही मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद केलं आहे। गंभीर जखमी झालेला रियाज घटनास्थळावरून कसाबसा बाहेर पडला, तर त्याच्या साथीदारांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणी मोहम्मद अमन इरफान शेख आणि इतर आरोपींच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस तपासात जखमी रियाज उर्फ आणि आरोपी फारिस या दोघांविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय। या घटनेनंतर शहरात पुन्हा गँगवॉरची शक्यता लक्षात घेऊन पोलीस सतर्क झाले आहेत। या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। मोहम्मद ऐसान, मोहम्मद इरफान, मोहम्मद फैजान, मोहम्मद इरफान व फारिस निजामुद्दीन कादरी या 3 आरोपींना अटक केलेली आहे। यामधील आरोपी फारिस निजामुद्दीन कादरी याने ज्यावेळेस घटनास्थळावरील जे रक्त होते ते त्यांनी पुसल्याने त्यांनी गुन्ह्याचा पुरावा नष्ट केला, अप्रज्ञा सहाय्य केलं म्हणून ह्याच्यामध्ये तो आरोपी झालेला आहे। एकंदरीत आतापर्यंत गुन्ह्यामध्ये 3 आरोपी अटक असून उर्वरित आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत व गुन्ह्याचा तपास चालू आहे।